तर हा राजकीय सारीपाट असा बदलत असताना धनंजय मुंडे यांचा प्रवास अनेकांसाठी आव्हानात्मक ठरलाय। त्यामुळे एकाच वेळी धनंजय मुंडे यांचं अनेकांशी राजकीय शत्रुत्व निर्माण झालेलं आहे। प्रामुख्याने यातली मंडळी कोण आहेत ती आता आपल्या समोर येत आहेत। सुरेश धस यांच्याशी धनंजय मुंडेंचा पंगा आहे, कारण सुरेश धस महायुतीत असताना सुद्धा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला गेला। प्रकाश साळुंखे यांना सुद्धा पाडण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप मुंडेंवर आहेत। दुसऱ्या बाजूला संदीप क्षीरसागर यांची सुद्धा तीच तक्रार आहे। जितेंद्र आव्हाड हे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे स्वाभाविकरित्या मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला दुरावा, यांच्यातली राजकीय स्पर्धा ही लपून राहिलेली नाही। संदीप क्षीरसागर यांच्या नंतरचं नाव जितेंद्र आव्हाड यांचं येतं। पण या सगळ्या प्रकरणामध्ये सध्याच्या घडीला धनंजय मुंडे यांच्या बाबतीत सर्वाधिक जर कोणी नकारात्मक भूमिका घेत असेल तर ते आहेत शरद पवार। कारण शरद पवारांनी मुंडेंपासून वेगळ्या झालेल्या धनंजय मुंडे यांना, म्हणजे अर्थात गोपीनाथ मुंडेंपासून अलग झालेल्या धनंजय मुंडेंना राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद देऊन सुद्धा आता शरद पवारांची साथ मुंडेंनी सोडली, याच्याच संदर्भातली तक्रार सातत्यानं व्यक्त होताना दिसते। आणि म्हणूनच सुरेश धस, प्रकाश साळुंखे, संदीप क्षीरसागर, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्यासोबत धनंजय मुंडेंचं राजकीय शत्रुत्व अधोरेखित झालेलं आहे। टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे। यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले, बाहेरचे, यात आपले कॉमेडी मॅन आहेत, जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस, मुंबईचे डॉन जितेंद्र आव्हाड साहेब, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली 10 वर्ष गेली, त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे।